छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावे लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो। रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं। जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय। म्हणजे मोठे महाल भेटतायत, राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही, त्यांनी कायम रयतेचं राज्य केलं। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे आदेश छत्रपतींनी दिले होते। हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे की आजपर्यंत सीबीएसईच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस नव्हता। सीबीएसई सिलेबस केंद्र सरकारच्या माध्यमातून की आता या 2-4-5 वर्षात चालविण्यात येत नाही, मागच्या अनेक वर्षापासून हे सिलेबस त्या ठिकाणी चालविण्यात येते। परंतु सध्या असलेलं सरकार हे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल, कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असल्यामुळं त्यांनी देखील राज्य सरकारनं सतत पाठपुरावा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केला। आणि आज आपल्याला सांगताना आनंद होतो की इयत्ता 8वी मध्ये द राईज ऑफ मराठा हा 22 पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिलं द राईज ऑफ मराठा। त्याच्यामध्ये पान क्रमांक 61 ते 82 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्याचा प्रयत्न केला। आधीच्या याच्यामध्ये मोगलांचा, पेशव्यांचा, स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, ईस्ट इंडिया कंपनीचा उदय हा इतिहास कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, जो जवळजवळ 2200 ते 2500 शब्दामध्ये आहे। मराठा समाजाचा पाया, शिवाजी महाराजांचा उदय, जन्म, बालपणीचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची सुरुवात, गनिमी कावा, किल्ले जिंकणे, विविध शत्रूंचा बंदोबस्त, विविध स्वाऱ्या, लढाया, राज्याभिषेक, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा मराठ्यांचा इतिहासाचं लेखन देखील ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। परंतु केवळ 2200 ते किंवा 2500 शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही। अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं चालू आहे।